नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलंच असेल की आपण 10वीचे जे मार्क आपल्याला महावितरणच्या पेपरमध्ये भरायचे ते नेमके बेस्ट ऑफ 5 भरायचे का बेस्ट ऑफ 6 भरायचे, नेमकं कसं? कारण प्रत्येक यूट्यूबर या ठिकाणी वेगवेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय मित्रांनो. पण तुम्हाला काय करायचे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला व्हिडिओ परिपूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जी खरी माहिती आहे, जी काही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना पाहिजे, ती सर्व माहिती मी या ठिकाणी देणार आहे. ओके, या ठिकाणी कोणतीही माहिती मित्रांनो खोटी ठरणार नाही याची मी 100% गॅरंटी घेतो. ओके, तर या ठिकाणी बघा काही यूट्यूबरने सांगितलं तुम्हाला की बेस्ट ऑफ 5 मार्क भरायची, पण मित्रांनो असं नाही आहे. सर्वात पहिले म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता वेळेस बेस्ट ऑफ 5 मार्क्स या ठिकाणी टाकायची नाही आहे, तर बेस्ट ऑफ 6 मार्क आपल्याला पेपर म्हणजे आपला जो फॉर्म असणार आहे महावितरणचा, तो या ठिकाणी जेव्हा तुम्ही भरसाल तेव्हा तो फॉर्म भरताना तुम्हाला बेस्ट ऑफ 6 मार्क्स या ठिकाणी टाकावं लागणार आहे. बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही. जेव्हा तुम्ही बेस्ट ऑफ 5 त्या ठिकाणी मार्क टाकसाल, तुमचं त्या ठिकाणी फॉर्म मित्रांनो रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. ओके, त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ 6 या ठिकाणी काय करावं लागणार आहे, टाकावं लागणार आहे. बघा या ठिकाणी आपलं जे परिपत्रक आहे मित्रांनो, म्हणजेच जी आपली ॲड आली होती त्या ॲडमध्ये डायरेक्टली या ठिकाणी दिलेलं आहे की उमेदवारांनी SSC म्हणजेच बघा SSC म्हणजे काय 10वी. ओके, SSC परीक्षेतील सरासरी गुणांची नोंद करावी. बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद बघा या ठिकाणी दिलेलं आहे, बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजे काय मित्रांनो, जे बेस्ट ऑफ 5 मार्क्स असतात ते या ठिकाणी तुम्हाला चालणार नाही आहे. काय ते चालणार नाही आहे? जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ 5 मार्क्स टाकलेले चालणार नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी सरासरी गुण दिले. सरासरी गुण म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पूर्ण जे काही तुमचे सर्व 6 विषय आहेत ना, 6 विषयातील मार्कांची तुम्हाला करायची आहे बेरीज. ओके, आणि त्याला 6ने भागायचे आणि जे काय त्या ठिकाणी येतील ते तुम्हाला काय करायचे, फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकायचे. मग या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी बेस्ट ऑफ 5 मार्क्स कसे काढायचे. ओके, आणि त्या ठिकाणी तुम्हाला पेपरला कोणते मार्क टाकायचे, पेपरला म्हणजे सॉरी या ठिकाणी काय फॉर्म भरताना. ओके, तर बघा या ठिकाणी एका मित्राने मला या ठिकाणी एक मार्कशीट सेंड केली होती. ओके, तर त्या मार्कशीटमध्ये बघा या ठिकाणी हे दिलेले त्याचे या ठिकाणी टोटल प्रत्येक विषयाचे म्हणजे मराठी, संस्कृत वगैरे, इंग्लिश, मॅथमॅटिक्स वगैरे काय आहेत त्याला या समोर या ठिकाणी एवढे मार्क मिळालेले. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या मार्कशीटवरती जे मार्क दिलेले असतात ते असतात बेस्ट ऑफ 5. आता या मित्राला 62% आहे. ओके, किती? 62% आहे. तर बेस्ट ऑफ 5 मार्क्स कसे काढले जातात, तर मित्रांनो ते लक्षात घ्या, जे काही बेस्ट 5 विषय ते त्या या ठिकाणी घेतले जातात. मग बघा सर्वात कमी कोणत्या विषयामध्ये या ठिकाणी मार्क आहे, तर ते बघा या ठिकाणी मॅथमॅटिक्स. ओके, तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स हा विषय या ठिकाणी घेतला जात नाही. मग राहिलेले बाकीचे 5 विषयाचे मार्क या ठिकाणी घेतले जातात आणि त्याला काय केलं जातं, 5ने भागलं जातं. कितीने? 5ने. पण आपल्याला जे या ठिकाणी मार्कशीटमध्ये मार्क दिले ते बेस्ट ऑफ 5 झाले. मग हे मार्क आपल्याला टाकायचे का हे भरताना, काय भरताना, फॉर्म भरताना? तर हे मार्क तुम्हाला फॉर्म भरताना टाकायचे नाही मित्रांनो, कारण हे बेस्ट ऑफ 5 आहे ना, आपल्याला बेस्ट ऑफ 5 मार्क या ठिकाणी चालत नाही. तर तुम्हाला सरळ काय करायचे, हे जे तुमचे 6 विषय, या 6 विषयांची या ठिकाणी काय करायची आहे, बेरीज करायची आणि त्याला 6ने भागायचे. ते झाली तुमची सरासरी बेस्ट ऑफ 6. ओके, ते झाले सरासरी मार्क्स. ओके, ती झाली तुमची सरासरी पर्सेंट. ओके, आणि ती पर्सेंट तुम्हाला फॉर्म भरताना 10वीचे पर्सेंट तुम्हाला ज्या ठिकाणी भरणे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. मार्कशीटवरती दिलेले या ठिकाणी टाकायचे नाही आहे. कोणते टाकायचे? सरासरी टाकायचे. हे डायरेक्टली आपल्या ॲडमध्ये दिलेलं आहे की सरासरी मार्कच या ठिकाणी टाकणं आहे, बेस्ट ऑफ 5 नाही आहे. मग तुम्हाला समजलं की सरासरी कसे काढायचे, या साईंची या ठिकाणी बेरीज करायची आणि त्याला भागिले 6 करायचं. या ठिकाणी भागिले 6 केलं तुमचे ते सरासरी गुण पर्सेंटेज निघणार आहे, मग ते पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे. ओके, तर या ठिकाणी हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की BBA अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती आपण आज व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला ह्याच सर्व कमेंट होत्या की बेस्ट ऑफ 5 मार्क टाकायचे की कोणते टाकायचे. ओके, त्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ या ठिकाणी डिझाईन केला होता. ओके मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. ओके, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा.